दर्शन इंदापूरमध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांची गडी त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं, त्याच्यावरचं अतिक्रमण निघावं आणि जो काय आराखडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना समाविष्ट करून तो नव्यानं परत लोकांपुढे आणावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत. मी इथं येण्याच्या अगोदर मला बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे सहकार्यांचे माझे फोन आले. पोलीस प्रशासन 144 लावले, 144 लावले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेते, प्रत्येक कार्यकर्त्याचा पत्ता घेते. माझं नाव महेश किसनराव लांडगे, भोसरी लांडगे महादेव मंदिराजवळ माझं नाव आणि पत्ता लिहून घ्या. आम्ही काय आम्ही सगळेजण उघड समोर जाणार आहे. कुठला माथे फिरू सारखा रात्रीचं काळा बाजार करणारे लोक नाही आम्ही. बरेचसे माथे फिरू आपण पाहिले मध्यंतरी लय रात्रीचे नागडे उडे फिरतात आणि नाही त्या विटंबना आमच्या महापुरुषांच्या करतात. असले माथे फिरू आम्ही नाही. आम्हाला वारसा आहे मालोजीराजांचा, आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. आम्ही समोर जाऊन 2 हात करणारी लेकरं आहोत. आम्ही मागं पुढे फिरणारी लोक नाही. त्यामुळं कुणी घाबरू नका. कुणाची नावं घेतली असतील, कुणाचे फोन नंबर घेतले असतील, माझा फोन नंबर पण देतो मी त्यांना, नाव पण देतो. इथे एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे. काय गुन्हा दाखल करायचा तो माझ्यावर करा, काय गुन्हा दाखल करायचा तो माझ्यावर करा. आणि माझी माहिती घ्या जरा, माझी माहिती घ्या. 940 एकर सपाट केलेला माणूस आहे महेश लांडगे. 940 एकर. आणि कुणाच्या बापाला घाबरला नाही. जिथं चुकतंय तिथं छातीत ठोकपणे उभं राहून सांगितलंय, मला तुमच्या मतदानाची गरज नाही, मला तुमच्या मतावर निवडून यायचं नाही. ज्या इतिहासाच्या जीवावर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी, तो धर्म टिकवण्यासाठी, ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला दिशा दिली, त्या दिशेवर चालणारे आम्ही सगळे लोक आहोत. इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आले त्याही दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं, वीरश्री सरदार मालोजीराजांची या ठिकाणी समाधी होती, ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक आराखडा तयार झालाय आणि त्या आराखड्याच्या जीवावर एकाच ठिकाणं मस्जिदलाही रस्ता आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण केलंय त्यालाही रस्ता. आज मी प्रशासनाला या निमित्तानं सांगतो, आम्हाला वीरश्री सरदार मालोजीराजांची समाधीचं स्थान आम्हाला कळलं पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाने तयार केलाय त्या प्रशासनाचा तो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालोजीराजांची समाधी स्थापन झाली पाहिजे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात, वेगवेगळ्या विषयावर होतात. या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशजी राणे आले, आमचे सहकारी बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर आले. प्रत्येक वेळेस प्रशासनानं दिशाभूल केली. प्रशासनानं आमच्या या सहकाऱ्यांना लेखी स्वरूपात काही मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत. आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली. एकच मशीन दिसते मला, कोणतरी एकच मशीन. तुम्ही परत माहिती घ्या, मी 250 मशीन लावल्या होत्या.
250 मशीन लावल्या होत्या आणि 100 फॉकलँड होते आणि फॉकलँड पण बारीक नव्हते. त्याकरता माझी माहिती घ्या. मी आज इथं आलोय तर काहीतरी घेऊनच जाणार, लक्षात ठेवा. इथं यायच्या अगोदर आपण कारवाई चालू केली त्याचं स्वागत, पण ती कारवाई जोरात झाली पाहिजे. आणि दुसरं, जे समाधी स्थळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे ते समाधी स्थळ तयार झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातलं, मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या, मागच्या टायमाचे जे कलेक्टर होते त्यांना विचारा, शिवसाहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेंनी केलं, लक्षात ठेवा. या महेश लांडगेंनी या सगळे कत्तलखाने पाडायचं काम केलंय. कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही. मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो, लक्षात घ्या, आपण धर्माचं रक्षण करतोय, आपण आपल्या गोमातेचं रक्षण करतोय. आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापिही मी सहन करणार नाही. गोरक्षण करणं हे म्हणजे काय, घरात चिचुका खेळणं नाही. जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत, जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत, चुकीच्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडणी करतायत, तर माझं त्यांना सांगणं आहे, गोरक्षण म्हणजे चिचुका करणं, चिचुका खेळणं नाही. एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा, तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतंय ते. ज्या वेळेस एखादा तो जिहादी कोण कुरेशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते, अरे तुला काय घेणं पडलंय, गोमाता आहे आमची, आम्ही तिथं रक्षण करणार. आणि जो कुणी अडवाईल, ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळी आमचे गोरक्षक रक्षण करत होते. आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे, अरे सोडून द्या. गोरक्षण आपल्या रक्त ते कुणी गोरक्षणापासून मागं हलायचं नाही, लव जिहादपासून हलायचं नाही, लँड जिहादपासून हलायचं नाही. बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तसंच्या तसं उत्तर द्यायचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. आज या समाधी स्थळाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगतो, आज आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला आज काहीतरी ठोस आम्हाला या ठिकाणी पाहिजे. आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी वीरश्री सरदार मालोजी राजांचं समाधी स्थळ होतं ती जागा दाखवायची आणि त्याच ठिकाणी समाधी स्थळ झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. अनेक ठिकाणी मला आता बरेचसे लोक बोलताना बोलले, इथल्या राजकीय जे काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांना इथं अतिक्रमण केलेल्यांचं मतदान पाहिजे. एक लक्षात ठेवा, या नेते मंडळींना मी सांगतो, शेवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे. शेवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे. आणि कुणी अमरत्व घेऊन आलं नाही राजकारणात, अमरत्व घेऊन आलं नाही कुणी राजकारणात. शेवटी आपला धर्म काय शिकवतो, आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे. अरे जर आपण आपला इतिहास आपण जोपला नाही, आपण जर तो जोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढीला काय दाखवणार, काय सांगणार आपला इतिहास. कशा प्रकारचं बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलं, कशा प्रकारे हिंदवी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं, कशा प्रकारे वीरश्री सरदार मालोजी राजांनी पराक्रम केला, कशा प्रकारची ही इंदापूरची धरती किती पुण्य आहे हे आम्ही पुढच्या पिढीला कसं सांगणार. ज्या धरतीत ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. मी सगळ्या नेते मंडळींना आवाहन करतो, इथं आम्ही कुणाच्या विरोधात बोलायला आलो नाही.
आम्ही कुठल्याही राजकीय मनात कुठलाही संशय घेऊन आलेलो नाही. आम्ही इथं आलोय आमच्या अस्मिता जपण्यासाठी आलोय. आणि प्रशासनाची लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे, आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आमच्या ज्या ज्या मागण्या इथं मांडल्यात त्या. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ ज्यांच्या पाठिंब्यामुळं, ज्यांच्या नेतृत्वामुळं आज मी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करू शकलो. आज निवेदन मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर 940 एकर भुईसपाट केलं. हे तर लई छोटं आहे. आणि मी विश्वासानं सांगतो आपले मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य असा निर्णय घेतील. योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी वीरश्री सरदार मालोजी राजेंची समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी होईल, हा पण विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे ठामपणे सांगतो, कुणी जरी आपल्या धर्मकार्यामध्ये आलं, कुणी जरी आपल्याला धर्मकार्याच्या आडवं आलं, कुणी जरी आपल्याला कसलाही प्रशासकीय, कसलाही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी किंचित सुद्धा मागं हलायचं नाही. किंचित सुद्धा. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत. मी तुम्हाला आज विश्वासाने सांगतोय, हे निवेदन तुम्ही मला दिलं ना, हे निवेदन पूर्ण झालं, याच्यातली कामं पूर्ण झाली, हा तुम्हाला विश्वास आहे. माझी प्रशासनाला मागणी आहे, येताना आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं केलं आमच्या सहकार्यांनी. त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत. अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पहारा द्यावा लागतोय. ही वेळ आमच्यावर आली आहे. मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो, आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माथे फिरवणूक केला तसले माथे फिरू आम्ही नाहीये. आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहारा द्यायला लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जसं रस्ता रोको केले, जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राहतात. प्रशासनाला मी आज या निमित्तानं सांगतो, परत एकदा आमची मागणी एकदम स्वच्छ आणि साफ आहे. आम्हाला कुठल्याही माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल द्वेष नाही. आम्हाला आमचा धर्म, आमचा इतिहास, आमची परंपरा, आमची संस्कृती जपायची आहे. त्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर आहोत. आज जे सहकारी आपले निघून गेलेत, ज्यांना काही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून धमकावलं गेलं, त्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगा, राज्याचे मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत. कुणाला घाबरायची गरज नाही. आपण कायदा हातात घेत नाही. आणि कायदा हातात घ्यायची वेळ आली तर सांगून घेऊ. आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही. माझी परत एकदा या निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामातला प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपल्या कामामुळं, कुठल्याही कामामुळं आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक घटकाची, प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही इंचभर वाढली पाहिजे. आज मालोजी राजांचं स्मारक करून आपण एक चांगला पायंडा तिथल्या प्रशासनाला घालून देतोय. योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला बाहेरनं रस्ता गेला पाहिजे.
आमचं त्यांना काही घेणं देणं नाही, आमच्यामधून आले नाही पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्याच ठिकाणी स्मारक झालं पाहिजे.